मित्रांनो, तुम्ही कधी कल्पना केली आहे का? एकदा जाहीर झालेला निवडणुकीचा निकाल वर्षानुवर्ष चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर पूर्णपणे उलटू शकतो आणि तेही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या डोळ्यादेखत, जिथे ईव्हीएम मशीन्स उघडून चक्क मतांची फेरमोजणी होते आणि इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमचा निकाल चुकीचा ठरतो। असंच काहीचं प्रकरण हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावात झालंय। खरं तर हरियाणातील एका छोट्या गावात घडलेली ही धक्कादायक घटना फक्त एका सरपंचाच्या पदाची नाहीये, तर संपूर्ण देशातील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएमच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करते। परिणामी विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आरोपांना नवं बळ मिळेल की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे याचा सविस्तर आढावा आपण घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला सांगते, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम मधला निकाल चुकीचा ठरलाय। हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावातला सरपंच बदललाय। होय, ज्या सरपंचाला विजयी घोषित करण्यात आलं होतं त्याला आता पराभवाचा धक्का बसलाय, तर जो सरपंच हरला होता तो आता जिंकलाय। विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल 2 वर्षांपूर्वीच आहे। हरियाणातल्या पानिपत मधल्या बुआना लाखू गावात 2 नोव्हेंबर 2022 ला सरपंच पदाची निवडणूक झाली होती। महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक ईव्हीएम वर घेण्यात आली होती। त्याच निवडणुकीचा निकाल आता बदललाय। मोहित कुमार आणि कुलदीप या 2 उमेदवारांमध्ये ही लढत झाली होती। या निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमारला विजयी घोषित करण्यात आलं होतं, मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला 51 मतांनी विजयी घोषित केलं। मोहित कुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं। त्यात पुढच्या 10 दिवसांमध्ये हायकोर्टानं सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निकालाला स्थगिती देत फेर मतमोजणीची मागणी हायकोर्टानं फेटाळली होती। मात्र तरीही मोहितनं हार काही मानली नाही। त्याने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। हरियाणामधल्या बुआना लाखू गावातल्या सरपंच पदाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात तब्बल 2 वर्षांनी तारीख आली। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली फेर मतमोजणी व्हावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 7 जुलैला सुप्रीम कोर्टात 2 वर्षांपूर्वीची ईव्हीएम मशीन्स उघडण्यात आली। एवढाच नाही तर फक्त वाद असलेल्या बूथवरचीच नव्हे तर सरसकट सगळ्या बूथवरच्या मतमोजणीचे आदेश कोर्टाने दिले होते। त्यानुसार सगळ्या बूथवरच्या ईव्हीएम मधली मतं मोजण्यात आली। या मतमोजणीत 2 वर्षांपूर्वीचा निकाल बदलला। कुलदीपला 1000 तर मोहितला 1051 मतं मिळाली आणि सुप्रीम कोर्टाने मोहितला विजयी घोषित केलं। परिणामी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तब्बल 2 वर्षांनी बुआना लाखू गावाचा सरपंच बदलला। मतदार याद्या घोळ, ईव्हीएम विरोधात विरोधक आरोप करत असतानाच सुप्रीम कोर्टमध्ये ईव्हीएम मधला निकाल बदललाय। त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा आता हातात मिळालाय असं म्हणायला हरकत नाही। याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। मोहित कुमार प्रमाणे लढलो तर मोदी राहणार नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतायत। विधानसभा निवडणूक झाल्या राज ठाकरेंनीही ईव्हीएम वर जोरदार हल्लाबोल केला होता। एवढंच नाही तर नुकतंच पत्रकार परिषद घेत मतदार यादीत मोठे घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधींसह विरोधकांनी केला। महाराष्ट्राची निवडणूक ईव्हीएमच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांनी जिंकली असा आरोप देखील विरोधक सातत्याने करत आलेत। महाराष्ट्रात लोकसभेला मवियाची सरशी झालेली असताना 4 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय कसा झाला असा मवियाचा सवाल आहे। बरं, हे कुठे कमी होतं की काय? काही लोकांनी भेटून आपल्याला निवडणुकीत विजय करून देतो अशी ऑफर दिल्याचा शरद पवार आणि संजय राऊतांचा दावा। ईव्हीएम आणि मतदार याद्यातल्या घोळांवरून निवडणूक आयोगाकडे विरोधक आता बोट दाखवत असतानाच सुप्रीम कोर्टासमोर 2 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल आता फिरलाय। त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।